तुमच्या घरासमोरच्या ड्रेनेज लाईन मधून पाणी सांडपाणी वाहतंय किंवा सकाळी सकाळी पाणी कमी दाबाने येतंय, यासारख्या अनेक समस्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयात जाता, पण प्रशासकीय राजवट असल्यामुळे तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला लोकप्रतिनिधी नाही. तसंच फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरते आणि तुमचे कित्येक दिवस चक्रा मारण्यात जात आहे. पुण्यासारख्या शहरात जिथं गेल्या 3 वर्षांपासून महानगरपालिकेत नगरसेवक नाहीत, तिथं ही परिस्थिती नागरिकांसाठी चिंतेची ठरली आहे. पण याच काळात पुणे प्रभाग क्रमांक 24 मध्ये एक वेगळा उपक्रम पाहायला मिळालाय, ज्याला आज अनेक जण बीडकर पॅटर्न म्हणून ओळखतायत. तो बीडकर पॅटर्न म्हणजे एक कॉल अन प्रॉब्लेम सॉल्व हा उपक्रम. पण हा पॅटर्न किंवा उपक्रम नेमका काय आहे, तसंच हा फक्त निवडणूक प्रचारातील एक मुद्दा आहे का, की जबाबदार लोकप्रतिनिधीचं जिवंत उदाहरण? थोडक्यात समजून घेऊया. खरं तर पुणे महानगरपालिकेचा कार्यकाळ हा मार्च 2022 मध्ये संपला आणि लोकप्रतिनिधींचा नागरिकांसोबतचा थेट संपर्कच तुटला. नेमकी हीच पोकळी ओळखून माजी सभागृह नेते आणि आत्ताचे पुणे प्रभाग 24 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बीडकर यांनी एक सक्षम यंत्रणा उभी केली. ती यंत्रणा म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा उपक्रम. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा उपक्रम कसा चालतो, तर पारंपरिक पद्धतीनं काम करण्याऐवजी बीडकर यांनी 50हून अधिक कार्यकर्त्यांची एक टीम तयार केली. या टीमच्या प्रत्येक गटप्रमुखाकडे महानगरपालिकेच्या ठराविक विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली. मग तो पाणी पुरवठा असो की मलनिस्सारण असो की विद्युत विभाग किंवा आरोग्य विभाग आणि इतरही. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना काही कॉन्टॅक्ट नंबर दिले जातात. त्या नंबरवर जेव्हा एखादा नागरिक कॉल करतो तेव्हा टीम केवळ तक्रार नोंदवून घेत नाही, तर थेट महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधते. महत्वाचं म्हणजे ही टीम स्वतः जागेवर जाऊन तो प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करते. म्हणजे जो वेळ नागरिकांचा सरकारी कार्यालयात जायचा तो वाचून थेट कामावर आणि ती समस्या सोडवण्यावर भर दिला जातो. बीडकरांच्या मते नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिकांमधील महत्वाचा दुवा असतो आणि हीच भूमिका त्यांनी प्रशासकीय काळातही निभावली आहे. राजकारणात अनेकदा शब्दांचा मोठा खेळ चालतो, पण या उपक्रमाच्या माध्यमातून इतर शब्दांपेक्षा कामाला अधिक महत्त्व दिल्याचं पाहायला मिळतंय. तसं पाहिलं तर गणेश बीडकर यांच्या या उपक्रमाचा आवाका मोठा आहे. यामध्ये केवळ रस्ते किंवा पाणी नाही, तर पथदिवे, वृक्ष प्राधिकरण, अग्निशमन सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांचा समावेश करण्यात आलाय. जुन्या पुण्याचा विचार केला तर रास्तापेठ, सोमवार पेठ आणि मंगळवार पेठ या भागात वाडे, सोसायट्या आणि झोपडपट्ट्या अशा संमिश्र वस्त्या आहेत. त्यामुळे इथल्या समस्यांचं स्वरूपही वेगवेगळं असतं. अशा वेळी केवळ कार्यालयामध्ये बसून काम होत नाही, तर ऑन फील्ड असणं गरजेचं असतं. बीडकरांनी महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतरही ही समांतर यंत्रणा राबवून हे दाखवून दिलं की इच्छाशक्ती असेल तर प्रशासकीय अडथळे दूर करता येतात. आता राजकारणात कोणत्याही उपक्रमाचं यश हे कागदावर नसून नागरिकांच्या समाधानात असतं, असं कायम बोललं जातं. आणि आता बीडकर ज्या प्रभागातून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत त्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळतं. प्रभाग क्रमांक 24 मधील नागरिकांच्या मते प्रभागात केवळ रस्ते किंवा फुटपाथच झाले नाहीत, तर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही आणि चेंबरची दुरुस्ती यासारखी महत्वाची कामं बीडकरांमार्फत तातडीनं झाली आहेत. तसंच एक कॉल अन प्रॉब्लेम सॉल्व हे केवळ बोलणं नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतूनही घडतं, असं इथले नागरिक सांगतात. काही नागरिकांच्या अनुभवानुसार ड्रेनेज लाईन आणि पाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांना थेट बीडकरांकडे जाण्याची गरजच पडत नाही, कारण बीडकरांनी तयार केलेली प्रभागातील कार्यकर्त्यांची फळीच ही सर्व कामं मार्गी लावते. असे अनेक नागरिकांचे अनुभव आणि प्रतिक्रियांवरून हे स्पष्ट होते की प्रशासक काळात नगरसेवक नसल्यानं निर्माण झालेली पोकळी ही बीडकरांनी सुरू केलेले एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व उपक्रमाने भरून काढली. आता गणेश बीडकर यांचा हा उपक्रम केवळ एका प्रभागापुरता मर्यादित आहे का, तर नाही. आज भाजपचे इतर अनेक नगरसेवकही हा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करतायत. हे स्मार्ट सिटी बनण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल असल्याचं बोललं जातंय. राजकारण बाजूला ठेवून जर आपण याकडे पाहिलं तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा उपक्रम आधुनिक शहरी प्रशासनासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो. तर मंडळी, तुमच्या प्रभागात अशी कोणती योजना आहे का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.